उद्या या वर्षाची ही सगळ्यात शेवटची संकष्टी चतुर्थी आहे। गणपती बाप्पांच्या संकष्टी चतुर्थीचं व्रत करणारे खूप लोक आहे। म्हणजे गणपती बाप्पा आहे ना, हे सगळ्यांचे प्रिय देवता आहे आणि गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे। ते सुख करता आहे, दुःख हरता आहे। आपल्या मनामध्ये काही इच्छा असेल तर ती आपली पूर्ण करायची असेल तर त्यासाठी आपण गणपती बाप्पांचे व्रत करत असतो। आणि जे लोक संकष्टी चतुर्थीचं व्रत करतात तर त्यांना बाप्पा भरभरून आशीर्वाद देत असतात। तर त्यामुळे उद्या गणपती बाप्पांची या वर्षातली सगळ्यात शेवटची संकष्टी चतुर्थी आहे। तर काही उपाय करायचे आहे, यासोबतच बाप्पांची अगदी साध्या पद्धतीने आपल्याला पूजा कशी करायची, अभिषेक कसा करायचा, बाप्पांना कुठल्या गोष्टी अर्पण करायच्या आणि काही महत्त्वाचे नियम पाळायचे आहे। म्हणजे अमुक एक शुभ दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं असतं, काही चुका टाळायच्या असतात की जेणेकरून मग त्या दिवसाचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं। तर सगळ्यात पहिले कोणत्याही पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने त्या कामाची सुरुवात करत असतो। आणि बघा, सुख प्राप्तीसाठी, सौभाग्य प्राप्तीसाठी, घरामध्ये सगळं आनंदमय सुखी जीवन जगण्यासाठी आपण गणपती बाप्पांची आराधना करत असतो। आणि उद्या या वर्षातली सगळ्यात शेवटची संकष्टी चतुर्थी आहे। बाप्पा बघा हे बुद्धीचे देवता आहे, सर्व गणांचा अधिपती आहे आणि गणपती बाप्पा आहे ना हे सगळ्यांचे आवडते देवता आहे, भरपूर लाभदायक असे हे देवता आहेत। तर त्यामुळे प्रत्येक येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत बरेचशा महिला पुरुष जे आहे तर ते करत असतात। लहान मुलांना सुद्धा गणपती बाप्पा अतिशय हे प्रिय देवता आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। बघा, प्रत्येक शुभ दिवशी खरं पाहायला गेलं तर रोजच आपण सूर्याला अर्घ्य दिला पाहिजे, कारण सूर्यदेवतांचं आपल्या जीवनामध्ये खूप मोठं स्थान आहे, महत्त्वाचं स्थान आहे। पण तुम्हाला जर रोज नाही जमत आहे तर कमीत कमी तुम्ही संकष्टी चतुर्थी म्हणा, पौर्णिमा म्हणा, अमावास्या, म्हणजे कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही सूर्याला अर्घ्य दिला पाहिजे। आणि बघा, तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहता तरी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, अर्घ्य देण्यासाठी अगदी आपल्याला गच्चीच पाहिजे, मोकळं अंगण पाहिजे असं काही नाही आहे। तुम्ही बाथरूममध्ये सुद्धा अंघोळ झाल्यानंतर आपण जेव्हा कपडे घालतो तर त्याच्यानंतर सूर्याकडे म्हणजे पूर्व दिशेला बघून तांब्यामध्ये पाणी घेऊन तुम्हाला ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः अशा प्रकारे तुम्ही अर्घ्य दिला तरी सुद्धा चालतो। फक्त आपल्या मनामध्ये इच्छा असेल ना, मग ती आपण गोष्ट कशी पण करत असतो। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपल्याला आपली आंघोळ झाल्यानंतर आपल्या देवघरातील जे देव आहे त्यांची आपल्याला आंघोळ घालायची आहे, देवपूजा करायची आहे। गणपती बाप्पांना बघा, तुम्ही तांबणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा। प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच आणि असायलाच पाहिजे। गणपती बाप्पा हे देवघरातले एक म्हणजे टाळले न जाणारे देवता आहे, त्यांची मूर्ती असलीच पाहिजे। तांबणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा, तर त्याच्यावर तुम्ही 11 वेळेस पाण्याने ओम गणपते नमः, ओम गणपते नमः, परत 11 वेळेस दुधाने किंवा पंचामृताने, परत 11 वेळेस पाण्याने असं तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीची अभिषेक करायचा आहे। मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला देवघरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे। खाली थोड्याशा अक्षता टाका गणपती बाप्पांच्या खाली, त्याच्यावर मूर्ती स्थापित करायची आहे। गणपती बाप्पांना तुमच्याकडे वस्त्र असतील, छान देवांचे वस्त्र मिळतात, ते वस्त्र घाला, फेटा घाला गणपती बाप्पांना। आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला शेंदूर अतिशय प्रिय आहे, शेंदूर त्यांना लावायचा आहे। शेंदुराचा टिळा छान गणपती बाप्पांना लावायचा आहे, नाही तर तुम्ही अष्टगंधाचा टिळा लावला तरी सुद्धा चालेल। आणि त्यानंतर गणपती बाप्पांना बघा दुर्वा आणि जास्वंदाचं फूल अर्पण करा। जास्वंदाचं फूल आणि दुर्वा आहे ना हमखास आपल्याला कुठेही मिळून जातं, जिथे देवाचं सामान मिळतं, फुलं वगैरे मिळतात। आणि दुर्वा अर्पण करा, जास्वंदाचं फूल अर्पण करा, फळ अर्पण करा, एक कोणतं तरी फळ। आणि नैवेद्यामध्ये तुम्ही अगदी खडीसाखर अर्पण केली तरी पण चालेल। जमल्यास संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पांना संध्याकाळी मोदकाचा नैवेद्य दाखवत असतो, तर मोदक जमल्यास तुम्ही 11 मोदक, 21 मोदक नक्की करा। आणि गणपती बाप्पांना तुम्ही मनोभावे नमस्कार करायचा आहे, गणपतीची आरती म्हणायची आहे। आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला बाप्पांची सगळी पूजा अर्चा आरती झाल्यानंतर क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे गणपती बाप्पा, मी अगदी साध्या भोळ्या मनाने ही तुमची पूजा केलेली आहे, तिचा तुम्ही स्वीकार करा। यामध्ये नकळतपणे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावे, असं बाप्पांना एक क्षमा प्रार्थना मागायची आहे, कारण आपण माणूस आहे, थोड्याफार चुका आपल्याकडून होऊन जातात। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पांचा संकष्टी चतुर्थीचा उपवास तुम्हाला जर चंद्रोदयाचा टायमिंग पाळणं शक्य असेल तरच करत जा। मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। बघा, तुम्ही जर कॅलेंडर बघितलं, प्रत्येक महिन्याला चतुर्थी तिथी येत असते आणि कॅलेंडरच्या या बाजूला कुठल्या शहरामध्ये त्या दिवशी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाचा टायमिंग काय तर ते सांगितलं जातं। तर चंद्रोदयाचा टायमिंग झाल्यानंतर गणपती बाप्पांना परत दिवा, अगरबत्ती, धूप, दीप ओवाळायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर चंद्राला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचा आहे, जल अर्पण करायचं आहे, चंद्राला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला उपवास सोडायचा असतो।
चंद्रोदयाचा टायमिंग पाळणं शक्य असेल तर चतुर्थीचा उपवास करावा असं म्हटलं जातं, तरच तो लागू पडतो, नाही तर तो उपवास लागू पडत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांचा संध्याकाळी त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवून चंद्राचं दर्शन घेऊन मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे. कळालं? आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरी पण दिवसभरामध्ये मुलांना आणि तुम्ही स्वतः पण गणपती अथर्वशीर्ष ऐका, गणेश स्तोत्र ऐका. गणपती अथर्वशीर्ष तर खूप पॉवरफुल आहे. मुलं बघा मला कमेंट येतात, ताई मुलगा चिडचिड करतो, अभ्यास करत नाही, खूप चंचल आहे वगैरे. मुलांबद्दल काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर त्यांना तुम्ही घरामध्ये कंटिन्यू तुम्ही गणपती अथर्वशीर्ष हे लावत जा, तारक मंत्र लावत जा. आणि अथर्वशीर्षाचे तर खूप सांगता म्हणजे खूप इतके फायदे आहेत की तुम्हाला सांगता येणार नाही. तर त्यामुळे आणि गणपती अथर्वशीर्षाचे तर मोजता येणार नाही एवढे अगणित फायदे आहेत. तर त्यामुळे गणपती अथर्वशीर्ष हे घरामध्ये लावलंच गेलं पाहिजे. गणपती बाप्पांच्या नामस्मरणामुळे सुद्धा आणि साधी पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातले दुःख कमी होतात. आणि चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला जमेल तेव्हा ओम गणपते नमः, ओम गणपते नमः म्हणजे कंटिन्यू बाप्पांचं नामस्मरण जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे. ही सवय ना तुम्ही लावूनच घ्या. भले तुम्हाला व्रत वगैरे करायला वेळ नाही मिळाला, उपवास नाही केला, पण या छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या ना तर त्याच्याने आपल्याला पण समाधान मिळतं आणि त्या दिवसाचं आपल्याला पुण्यफळ मिळत असतं. आता या दिवशी काही चुका पण आपल्याला टाळायच्या आहे. जसं बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चुकून पण आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे. बघा, काही नाही, अंडे चालतील का वगैरे अजिबात नाही. हा दिवस खूप शुभ असतो. चतुर्थी तिथी ही बाप्पांची तिथी असते आणि एके साईडला आपण व्रत वगैरे नाही करत आहे, पण कमीत कमी अशा चुका तरी करू नका. त्यानंतर शक्यतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळे कपडे घालणं टाळलं गेलं पाहिजे. कुठल्याही शुभ दिवशी आपण काळे कपडे घालत नाही. सणांना पण बघा, फक्त संक्रांत वगैरे असे काही सण असतात जेव्हा आपण काळे कपडे घालतो, त्यामागे पण काहीतरी सायंटिफिक रिझन आहे. पण जेव्हा असे हे शुभ दिवस असतात, जेव्हा आपण पूजा अर्चा करतो, तर तेव्हा तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर तुम्हाला काळे कपडे घालायचे नाही. आणि तुम्ही व्रत वगैरे करत असाल तर दुपारी अगदी 2-2, 4-4 तास अजिबात झोपू नका. लहान मुलं, म्हातारे माणसं वगैरे आपण त्यांचं समजू शकतो, पण जे व्यवस्थित आहे, अगदी ठणठणीत आहे, तर त्यांनी चतुर्थीचं जर तुम्ही व्रत करत असाल तर दुपारी तुम्ही झोपू नका. ठीक आहे? आणि सांगितल्याप्रमाणे चतुर्थीचा उपवास हा चंद्रोदयाचा टायमिंग झाल्यानंतर, भलेही चंद्र दिसू द्या किंवा नसू द्या, चंद्रोदयाचा टायमिंग झाला की आकाशाकडे बघून तुम्हाला चंद्र दिसला नाही तरी पण हळद कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे, चंद्राला नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरी करता येतो आणि अशा पद्धतीने साजरी करून सुद्धा आपल्याला बाप्पांचा भरपूर आशीर्वाद मिळवून घेता येतो. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.